नाईक, भानावतजी, आत्माराम कनीराम राठोड यांच्या प्रतिमान अभिवादन करू छो। अमरसिंग तिलावत, डॉक्टर यशवंत जाधव, प्राध्यापक ग राठोड, डॉक्टर रमेश आर्य, नामा नायक, भट्टू चव्हाण, पत्रकार मनोहर चव्हाण, अवी चव्हाण, ओमसिंग पवार आणि मार सोबत मंचे पर विराजमान से मार मित्र आणि मार मुंड्याक बेटे हुए मार से भाई बहनेन मारो जय सेवालाल, जय बंजारा। बंजारा भाषा, साहित्य एवं संस्कृति की वर्तमान स्थिति और भविष्य के लिए चिंतन, ये विषय पर आता परिसंवाद आयोजित करे ये परिसंवाद में बी सुग्रीव ये जे काही विचार व्यक्त किए कि गोरमाटी भाषे मायरो पहिलो ग्रंथ कुणसो आणि वो जे वेळेस आपण शोध लेर प्रयत्न करायचा वेळेस आपणे आखिर मुन्याक एक नाव आवाचं आणि मूळ नाव म्हणजे बळीराम पाटील मांडवीकर। बळीराम पाटील मांडवीकर ये गोर बंजारा लोगों का इतिहास नामेर ग्रंथ लखमेलेचं ग्रंथ खूप आचोच ग्रंथेबद्दल काही वाद छे, परंतु वो जे काही ग्रंथचं वो ग्रंथेती मोठे प्रमाणे आपणे समाजे अन्याय सुद्धा वेगोच ही वाद सुद्धा आपणे लक्ष्य लेणं गरजेचं। वो ग्रंथमा वो काही स्पष्ट लखमेलेचं की बंजारी आणि बंजारी एक छ आणि हेच मुद्दा परत जे वेळेस ई प्रकरण बंजारी के लगे कि हम सुद्धा बंजारा था आणि वो प्रकरण जे वेळेस कोर्टे गो कोर्टे में वो वेळेस सुधाकरराव नाईक महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री रह वो वेळेस कोर्टे में वो पुस्तक सादर किए आणि पुस्तक सादर करण के कि ये महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री जेच वो देर ससरोची पुस्तक लखमेल होतं आणि वो पुस्तके आढावा लेन तम न्याय दो शेवटी समजा काय की न्याय देतू म्हणा वो सुद्धा बंजारी आणि बंजारी एक च करण न्याय दे माय आणि करण जे वेळेस आपण साहित्य निर्मिती करायचा साहित्य निर्मिती करतो म्हणा आपण समाजे पर कधी अन्याय न वेंचावचं ये वातेर सुद्धा दखल लेणं गरजेचं। जे जते लोक आपण साहित्य निर्मिती करायचा परंतु साहित्य निर्मिती करतो म्हणा आपण बंजाराचा आपण गोरचा आपण लभाणीचा आपण म्हणजे सुगळीचा अशा प्रकारे जे काही आपण विचार व्यक्त करायचा तो वो वेळेपर मारो ही जो काही समाज ही समाज कुकाई अंग जाय ये वातेर विचार करणं सुद्धा गरजेचं। भियाव पेना वेते डुंगर खोळा आब आवगे शहरेमा हैदराबाद बादेसरीक शहरेमा आज आपण आता चौथो गोर बंजारा साहित्य संमेलन लेरेचा ये साहित्य संमेलन में आता आपण वेगवेगळे विषय पर खलबत्ता करायचा वेगवेगळे विषय पर आपण विचार व्यक्त करे कार्य आता वे आरोच तर ये सब वाता आपण ज्या वेळेस करायचा तो वो वेळेस आपण ना तीन वातेर प्रामुख्याने उल्लेख करू लागे। आता जे काही आपण ये गोर बंजारा साहित्य संमेलन जे काही उल्लेख करमेलेचा की चौथे अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन आणि दुसरं वात आपण ये ठिकाणी पर दी वात प्रामुख्याने आपण उपस्थित करायचा की 8वी सूची में बंजारा बोली भाषा समावेश वेम चावचं आणि दुसरं वात कोणचं की बंजारा समाजेर समावेश आदिवासी समाजे वेणो गरजेचं। आंध्र प्रदेश किंवा ज्या वेळेस आपण तेलंगणावर विचार करायचा ये दी स्टेटेमा गोरमाटी आपण एसटी कॅटेगरीचा आदिवासीकरण समजा काय की वो जातेर समावेश करे माहोगोचं। कर्नाटक में एससी कैटेगरी में बाकी पंजाब में एससी कैटेगरी में किंवा वेगवेगळे समजा काय की कॅटेगरी ही बंजारा समाज विखरू होयचं। परंतु अशा प्रकारे जर आपण साहित्य संमेलन लाचा तो साहित्य संमेलन लेतू म्हणा होता आदिवासी शब्द जर काही नाक दिने तो नक्कीच समजा काय की आपण आदिवासीचा करण आपण घेतोय। एक वडी काय करायचा की कोणी आदिवासी रान हमार काही संबंध छे आणि दुसरी वडी जर समजा काय की आपण जर समजा आदिवासी सवलत जर हमने चावचं करण जर काही केतेविया तो कधी तो भी आपण नाटक करायचा ही मात्र समजा काय की वाद इतर समाजे लोकूर ध्यानेम आयशिवाय की रेवाळची आणि वर सारू म्हणे एक समजा विनंती करायचं की आपण जर अशा प्रकारे जर आपण सवलत जर काही चाहती तो आदिवासी बंजारा साहित्य संमेलन किंवा आदिवासी गोर बंजारा साहित्य संमेलन अशा प्रकारे जर काही आपण जर काही उल्लेख जर काही केले तो नक्कीच भविष्य काळेम बंजारा समाजाची काही भविष्य काळ असते ही भविष्य काळ उज्ज्वल रेवाळो
काही चेकरी विर्य आणि वर्षारोज समजा काय की आपण ज्यांना या बंजारा समाज साहित्य विचार करायचा मोठे प्रमाणे आज बंजारी बोली माहिती साहित्य निर्मिती वेरीच वर सर्व भीमणीपुत्र मोहन नाईक विये किंवा इतर जे काही साहित्यिकचं मोठे प्रमाणे गोर बोली माहिती साहित्य निर्मिती करायचं एके सालेम जण आपण साहित्य विचार करायचा 100 पुस्तक आपण गोर बोली माहिती निर्माण वेरेचं ही वाद खूप आजचं आणि अशा प्रकारे जर काही भविष्य जर काही आपण या बंजारा बोलीर जर काही रिदो तर नक्कीच समजा काय की बंजारा बोली आचेतन आयशिवाय किंवा 8वी सूचीमा ये बोलीर समावेश वेशिवाय काही रेवाळो છે और सर्व આપણે बोली न करता भाषा करण समजा काय की आपण उल्लेख करणो लागे आर्य साहेब नेहमी कच की आपण बंजारा समाज जे काही तर बंजारा समाजेर कथित तरी आपण बंजाराकरण उल्लेख करणो लागे काही ठिकाणी पर समजा काय की लभांचं काही ठिकाणी पर लंबाडीचं काही ठिकाणी समजा काय की वेगवेगळे नामे ती समाज ओळखे मावचं तर बंजाराकरण जर काही समाज जर काही ओळखे मागो तर आपण होता प्रश्न मांडतोय की बंजारा समाज ही पूर्ण भारत भरें पसरू होयचं वो वेगवेगळे राज्य मग वेगवेगळे स्टेट मग वेगवेगळे नामे ती ओळखे मावचं पर मुळे मग ही समाज एकच समाज रे रीती पूर्ण भारत भरें ही समाज एकच बोलणी किंवा एकच भाषा बोलचं एकच भाषा जर काही यात्रा मोठे प्रमाणे 15 कोटी जर काही लोकसंख्या जर काही आपण जर बंजारा बोली जर काही किंवा भाषा जर काही बोलते हुए तो ये भाषा समावेश आपण 8वी सूची का करेन चाहिए अशा प्रकारे जर काही प्रश्न जर काही उपस्थित केले तो नक्कीच ही दुसरो प्रश्न सुद्धा आपण आरामेती मात्र समजा काय की आपण सोडा सकायचा येर सारू करण आपण थोडंसं चिंतन करणं गरजेचं आणि वर सारू करणं समजा काय की अशा प्रकारे जर काही एखादी ठराव जर काही आपण अधिवेशन माहिती जर काही पास करतोय तो अशा प्रकारे प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं हानुमान वाटतं ये परिसंवादेर अनुषंगेतीच आता साखी सुद्धा लेम आहे ये आनंद जाधव शंकरिया नामेर जी काही साखी आता व्यक्त की दे खूप आचे तर ती वो साखी व्यक्त की दे उंदेर जे काही आजी साखीर पुस्तक भविष्य काळे मायवाळोचं और सारो मग शुभेच्छा तुझू और नंतर ये ठिकाणी पर इंद्र सिंग जाधव लदिणी नामेर कविता सादर की दे आचे प्रकारे ते समजा काय की बंजारा समाजेर वेदना जे काही विये दुःख जे काही विये किंवा बंजारा समाजेर एक दिशा दकाळेर काम वो आपण कवितार माध्यमामध्ये ती करमेलेचं और साथोसाथ समजा काय की एकनाथ गोपणे जागली डोकरी नामेर एक सुंदर अशा प्रकारे साखी आता सादर की द्यायचं और सोबतच समजा काय की मंच पर बैठे हुए एकनाथ पवार भी है वो सुद्धा मोठे प्रमाणे समजा काय की साहित्य निर्मिती करते रहतं आपण सब आता जे काही भेटेचं मोठे प्रमाणे साहित्य निर्मिती करायचं सभेला समजा काय की आजी येरपेक्षाही साहित्य निर्मिती करणं अशा प्रकारे मग शुभेच्छा दुचू वेळ थोडंसं बंधन रे रीती आता मग आटोपतो लुचू सेन मार जय सेवालाल जय बंजारा।